कोतवाल भरतीची वाट पाहत असलेल्या सर्व इच्छुकांकरिता, लाभार्थ्यांकरिता, उमेदवारांकरिता, शेतकरी पुत्रांकरिता किंवा महसूल सेवकांचे जे माजी महसूल सेवक होते, त्यांचे जे पाल्य आहेत, त्यांच्याकरिता सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट, गोड बातमी समोर निघून आलेली आहे. कोतवाल पदाकरिताची जाहिरात, शासन निर्णय, परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. बघा की याची पात्रता काय आहे, वयोमर्यादा, त्याचं मानधन वगैरे, प्राधान्य कुणाला, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघलेल्या आहेत आणि त्याकरिताचा आवश्यक क्रायटेरिया, या सर्व काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्याखानी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कुठेही या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कोतवाल होण्याची संधी मिळेल. या पदावर रुजू होण्याकरिताची एक मार्ग मोकळा होऊन जाईल आणि माहिती मिळेल. तर बघा मित्रहो, महाराष्ट्र महसूल व वन विभागामार्फत महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदाच्या एकूण जवळपास 2912 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ही प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे जाहीर सुद्धा झालेले आहे. तर आता याकरिताची शैक्षणिक पात्रता काय आहे, म्हणजे कालपासूनच जेव्हापासून हा शासन निर्णय निघालेला आहे तेव्हापासून बऱ्यापैकी विचारपूस होत आहे. तर त्यापैकी या लाभार्थ्यांकरिता शैक्षणिक पात्रता ही किमान 4थी पास म्हणजे 4था वर्ग पास असणे आवश्यक आहे. आणि राहिला गोष्ट वयोमर्यादेचा, तर वयोमर्यादा ही 18 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे. आणि याची अंतिम तारीख जी आहे ती 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर आता अर्ज भरती प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत असणार आहेत. निवड समिती ही जिल्हाधिकारी किंवा नामनिर्देशित अधिकारी यांच्या मार्फत असणार आहे. मानधन जे आहे तुमचं जे पगार ते 15,000 रुपयापर्यंत असणार आहे. आणि प्राधान्य जे आहे ते कुणाला मिळणार आहे, तर बघा मित्रहो, कोतवाल सेवकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच याकरिता आवश्यक अट म्हणजे त्याच गावातील रहिवासी असलेल्या उमेदवाराला सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल, पास झालेल्या उमेदवाराचं वय जास्त असेल, त्या जास्त असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो. आता याकरिता काय प्रक्रिया किंवा प्रोसेस काय असणार आहे, तर पेपर असणार आहे. किती गुणाचा असणार आहे, तर 100 गुणाचा पेपर असणार आहे. 100 गुणापैकी फक्त आणि फक्त 50 प्रश्न असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क, 2 गुण, यानुसार 50 गुणीला 2 म्हणजे 100 गुण, ज्यामध्ये तुमचं नॉर्मल आपलं गणित, जनरल वगैरे जे काय शेतीशी संबंधित, महसूलशी संबंधित प्रश्न असणार आहेत, त्या संदर्भातली प्रश्न उत्तराची ही प्रश्न तालिका असणार आहे. आणि महत्वाचा विषय, याकरिता कुठलीही मुलाखत घेण्यात येणार नाहीये. मौखिक परीक्षा वगैरे वेगळ्या स्वरूपामध्ये काय होणार नाहीये. तर आता हे पाहिले आपण पात्रता वगैरे, प्राधान्य कुणाला दिल्या जाणार, काय कसं, पूर्ण जागा किती आहेत. आता महत्वाचा विषय आहे, तर कोणत्या जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्याकरिता किती जागा आहेत, तर बघून घेऊया. छत्रपती संभाजीनगर करिता 283 जागा आहेत. जालन्याकरिता 47 जागा आहेत. परभणीकरिता 64 जागा आहेत. हिंगोलीकरिता 45 जागा आहेत. नांदेडकरिता 78 जागा आहेत. बीडकरिता 71 जागा आहेत. लातूरकरिता 62 जागा आहेत. धाराशिवकरिता 35 जागा आहेत. नागपूरकरिता 115 जागा आहेत. वर्ध्याकरिता 46 जागा आहेत. गोंदियाकरिता 58 जागा. गडचिरोलीकरिता 39 जागा आहेत. चंद्रपूरकरिता 76 जागा आहेत. भंडाऱ्याकरिता 70 जागा. अमरावतीकरिता 84 जागा आहेत. अकोल्याकरिता 80 जागा. वाशिमकरिता 41. बुलढाणाकरिता 85. यवतमाळकरिता 108. पुणेकरिता 149. साताऱ्याला 91. सांगलीकरिता 67. सोलापूरकरिता 114. कोल्हापूरसाठी 107. नाशिककरिता 149. धुळ्यासाठी 47. नंदुरबार जिल्ह्याकरिता 45. जळगावमध्ये 86. अहिल्यानगरकरिता 101. मुंबई उपनगराकरिता 13. ठाणे जिल्ह्याकरिता 108. पालघरकरिता 123. रायगडकरिता 119. रत्नागिरी जिल्ह्याकरिता 64. सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता 42 जागा असणार आहे शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्रांनो. या व्यतिरिक्त जर कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त झालं, समजा परभणी जिल्हा असेल किंवा या मी सांगितलेल्या जिल्ह्यापैकी एखादा कोणता जिल्हा कमी जास्त राहिला असेल, तर या कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास त्या सर्व जिल्ह्यांची यादी, ते पत्र आपण देणारच आहोत. या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील, शंका असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा मित्रांनो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेल, देत आलेलो आहे, देत आहे आणि देईलच. प्रयत्न करेल म्हणल्यापेक्षा हमखास तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जातील. तर बघा शेतकरी पुत्रांनो, शेतकरी मित्रांनो, गावगाड्यातील युवकांनो, तुम्हाला कोतवाल होण्याकरिता, महसूल सेवक होण्याकरिता एक खूप छान संधी आहे. रोजगार मिळण्याकरिता एक चांगली संधी आहे. ही संधी दवडू नका, अभ्यास करा. ज्याप्रमाणे आपण पात्रता सांगितली आहे त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसता का ते पहा.
पेपराची तयारी करा आणि त्यानुसार अर्ज भरून हा पेपर तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या पदरामध्ये ही एक जागा पाडून घेऊ शकता शेतकरी पुत्रांनो, शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर 100% आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्रांनो.